गुड इव्हिनिंग सर्वांना. आज आहे 14 नोव्हेंबर गुरुवार. आज आहे तुळशीचे लग्न. आज दुसरा दिवस आहे तुळशीच्या लग्नाचा. तर मी इथं सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती तुळशीच्या लग्नाची. तर इथं तुळशीची कुंडी ठेवलेली, तिला दागिने घातले होते, नथ घातली होती, श्रीकृष्णांना ड्रेस वगैरे घातलेले, त्यांचे सगळा पोशाख घातलेला, एक कलश ठेवलेला, श्रीकृष्णाची एक छोट्या स्वरूपातील बाळकृष्णाची मूर्ती होती ती पण ठेवलेली, नथ घातलेले. असं म्हणतात या दिवशी तुळशी मातेला लाल ओढणी पांघरायची असते, तर ती खूप शुभ असतं. तर लाल ओढणी पांघरलेली होती, दिवा लावलेला होता, रांगोळी काढली, पंत्या, फुलं वगैरे ठेवलेले, फळांमध्ये पेरू ठेवलेला, लाडू आणि चिवडा एवढेच दिवाळीचे पदार्थ होते, मग ते ठेवलेले. बोरं एवढेच भेटले. नंतर दुकानामध्ये होतं, मी नंतर पाहिलं, पण इथं आमच्याजवळ मला काही जास्त एवढं भेटलं नाही आणि ऊस गावाकडूनच आणलेला. तर कुंडीमध्ये बांगड्या वगैरे छानशा ठेवलेल्या, नथ घातलेली, फूल ठेवलं, गजरा ठेवलेला. तर असं सजवलेलं होतं मी. नंतर आधी सगळी पूजेची तयारी वगैरे करून ठेवलेली आणि नंतर दिवे लावले, नाहीतर मग दिवे विझतात. तर दिवे वगैरे लावून घेतले, सगळे पूजेची तयारी वगैरे केली. नंतर अक्षदा वगैरे बनवल्या होत्या आणि इथं मी धूप आणि उदबत्ती लावायचे विसरले, नंतर मी लावले थोड्या वेळाने, पण इथं नाही आहे धूप आणि अगरबत्ती. तर मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते, किती छान दिसते. आता इथं मी तुळशी मातेला हळदी कुंकू वाहत होते आणि मी स्वतः पण लावलं. इथं ओटी पण ठेवलेली, त्याच्यावर तांदूळ, हळकुंड, सुपारी, खोबरं, बदाम, पीस ठेवलेला, हिरव्या बांगड्या आणि त्याच्यात साहित्य सगळं असतं. इथं आधी आरती करत होते. तर मी सुरुवातीला तुळशी मातेची आरती केली आणि तुळशी मातेची आरती केल्यानंतर असं करायचं. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, असं करायचं. असं इकडे बघ. लावलेलं धूप दीपाशिवाय कोणतं कंप्लीट वाटत नाही. हां हां, जेव्हा पकड बास बास येते, बास तेवढंच असतं. आता इथं तुळशी मातेचा आणि श्रीकृष्णांचा लग्न लावण्यासाठी मध्ये पंचा धरायचा असतो, पण आणखीन एक पाठ पण नव्हता माझ्याकडे आणि मग कुठं तुळशी माता कुठे ठेवा आणि श्रीकृष्णांना कुठे ठेव मला समजलं नाही, म्हणून मी एकाच पाटावर दोन्ही ठेवलेलं. आणि तिथं असं पंचा पण पकडता येत नव्हते, म्हणून तिथे एक छोटासा रुमालमध्येच ठेवलेला. छोटी श्रीकृष्णाची मूर्ती होती, त्यामुळे अक्षता टाकण्यासाठी ते तसं मी केलं होतं. तर ते मध्येच ठेवलेलं आणि इथं मी अक्षता मंगलाष्टका लावलेली, पण आता इथे यूट्यूबला कॉपीराईट येतात आणि तेच मंगलाष्टका म्हणत होते मी. स्वस्ती श्री गजनायकं अजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्यां मृडविनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रिगिरिजात्मकं शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. नंतर मी 5 प्रकारच्या मंगलाष्टिका यूट्यूबला लावलेल्या आणि जेवढी मला येत होती तेवढीच मी म्हणले, पण मी तिथे यूट्यूबला लावली होती. नंतर देवाला आरती आधीच करून झालेली, नंतर मंगलाष्टिका लावले मी. आता इथं तुळशीचं लग्न वगैरे लावून झालं होतं, छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं. त्याच्यासाठी मी नैवेद्य पण बनवलेला होता. नंतर मग स्वयंपाकाची तयारी सगळी करून झाली, जेवण बनवून झालं. नंतर नैवेद्य दाखवायचा होता, गोड म्हणून काही बनवायचं होतं, खीर बनवायची होती, पण लेट झालं, नाही बनवलं.
दाखव. लाद देऊ नाही ते चपाती खाण्याने खायला लागतो.